स्वर्गवासी तुकाराम माळी यांच्या 9व्या पुण्यतिथीनिमित्त निराधारांना दिला आधार, केले अन्नदान। भोपर गावचे सुपुत्र स्वर्गवासी तुकाराम माळी यांची 9वी पुण्यतिथी भजन कीर्तन न करता अतिशय साध्या पद्धतीने साजरी केली। आपल्या निवासस्थानी स्वर्गवासी तुकाराम माळी यांच्या पवित्र स्मृतीस विविध फुलांची पुष्पमाला अर्पण करत कुटुंबियांनी पूजन केले। 13 मे रोजी तुकाराम माळी हे स्वर्गवासी झाले होते। आदरणीय तुकाराम माळी हे हयात असताना अनेकांना आधार देत ते अनेकांचे आधारवड झाले होते। भोपर गावच्या संघर्ष समितीचे ते काही काळ अध्यक्ष होते। पंचक्रोशीत कोणत्याही प्रकारचा कौटुंबिक किंवा इतर वाद मिटवण्यात किंवा न्याय देण्यात अग्रगण्य असत। भोपर ग्रामपंचायत मध्ये त्यांनी उपसरपंच पदाची सर्वोत्तम प्रकारे धुरा सांभाळत भोपर गावच्या विकासात त्यांचा सिंहाचा वाटा मानला जातो। त्यांनी आपल्या जीवनात भुकेल्यास अन्न, तहानलेल्यास पाणी कसे देता येईल हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून भावी जीवन हे समाजसेवेतच घालवले। मुले वडिलांच्या व भाचे मामाच्या पावलावर पाऊल ठेवत समाजसेवा हीच ईश्वर सेवा कशी श्रेष्ठ आहे हे दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न नातलग व कुटुंबीय करत आहेत। तो 13 मेचा दिवस माळी कुटुंबीय त्यांचे भाचे पुतण्यांना न विसरता येणारा दिवस, परंतु 13 मे दुःखाचा दिवस असून सुद्धा त्या दिनी वयोवृद्धांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य कसे निर्माण करता येईल, निराधारांना आधार कसा देता येईल या अनुषंगाने आज मानपाडा रोड वरील प्रसिद्ध असलेल्या RK वृद्धाश्रमात अल्पावधीतच सामाजिक क्षेत्रात आपल्या नावाचा नावलौकिक मिळवणारे समाजसेवक त्यांचे चिरंजीव मधुकर माळी, तुकाराम धर्मा माळी, कुमार माळी, उत्तम माळी, शिवाजी माळी, अशोक माळी, निखिल माळी, मामाचे लाडके भाचे मनोज पाटील, अशोक बाळाराम म्हात्रे, जीवन महादेव पाटील, अमोल शेरे यांनी आपल्या स्वहस्ते निराधारांना आधार देत अन्नदान करत स्वर्गवासी तुकाराम माळी यांच्या आठवणीला उजाळा देत त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी यासाठी अन्नदान हेच अनमोल दान करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। त्यांचे सुपुत्र मधुकर माळी यांनी साधला सिद्धेश्वर वार्ता न्यूजशी संवाद। आमचे वडील कैलासवासी तुकाराम धर्मा माळी भोपर गावचे माजी सरपंच, त्यांना जाऊन आज 9 वर्ष झाले। 9वे पुण्यस्मरण दिवस आहे आणि दरवर्षी आम्ही वडिलांचं कीर्तन भजनच्या याच्याने दरवर्षी आम्ही पुण्यस्मरण करत आलो होतो। गेले 4-5 वर्ष असाच कार्यक्रम झाला। त्याच्यानंतर कोरोनाच्या काळात जेव्हा खरोखर घरातून निघायची बंदी होती त्यावेळेला मग मी एक असा उपक्रम केला की मी घरच्या घरी 1000-1200 लोकांचं जेवण बनवून आणि आमच्या गावातील जे गरजू होते चालकरी वगैरे यांना त्यावेळेला वाटप केला। त्याच्यानंतर कोरोनाचा काळ तसाच गंभीर होत गेला। मग पुन्हा आम्ही गेले आता 3 वर्ष आपला पुण्यस्मरण घरच्या घरी साध्या पद्धतीने करून आणि या RK वृद्ध आश्रमात जे आपले गरजू बांधव आहेत समजा त्यांना एक आपल्या वडिलांची आठवण म्हणून ते जोरात पुण्यस्मरण घरच्या घरी न करता साध्या पद्धतीने करून आणि गेले 3 वर्ष मी इथे आपलं यांना अन्नदान जेवढं जमेल ते माझ्या याच्याप्रमाणे करत असतो। आणि त्याच्यामध्ये आमचे आत्याचे मुलं म्हणजे त्यांचे भाचे त्यांना पण ह्या गोष्टीची आवड असल्यामुळे तेही सलग 3 वर्ष माझ्या बरोबर इथे असतात आणि मी दरवर्ष आमच्या यथाशक्तीने इथे जेवण देत असतो। सिद्धेश्वर वार्ता न्यूज तर्फे स्वर्गवासी तुकाराम माळी यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन। दर्शक बांधवांनो, आपल्या बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या YouTube चॅनलवर।